नमस्कार मित्रांनो, तुळा राशीवाल्यांनो, खुशखबर मित्रांनो, धनाची देवी माता लक्ष्मीच्या आशीर्वादाने आता तुम्हाला 29, 30 आणि 31 मे म्हणजेच मे महिन्याच्या या 3 दिवसांच्या आत कुटुंबात 3 मोठ्या भयंकर खुशखबऱ्या मिळणार आहेत. होय मित्रांनो, माता लक्ष्मीच्या आशीर्वादाने तुमच्यासाठी 29, 30 आणि 31 मे म्हणजे मे महिन्याचे हे शेवटचे 3 दिवस अतिशय भाग्यशाली ठरणार आहेत. तुम्हाला 3 मोठ्या खुशखबऱ्या मिळणार आहेत. मे महिन्याच्या या शेवटच्या 3 दिवसांत घर कुटुंब एकत्र येऊन नाचून आनंद साजरा करेल. इतकी मोठी खुशखबर आहे. या 3 दिवसांत मिळणाऱ्या या 3 मोठ्या खुशखबऱ्या तुमच्यासाठी माता लक्ष्मीच्या आशीर्वादाने येणार आहेत. माता लक्ष्मीच्या आशीर्वादाने तुमच्यासाठी हे 3 दिवस अत्यंत भाग्यशाली सिद्ध होतील. अत्यंत दुर्मिळ योग या 3 दिवसांत एकत्र तयार होत आहेत, ज्यामध्ये धनलक्ष्मी प्राप्ती योग, सर्वसिद्धी योग, अमृतसिद्धी योग, धन योग, राजयोग आणि सौभाग्य योग निर्माण होत आहे. ज्यामुळे या 3 दिवसांत तुम्हाला तुमच्या भाग्याची पूर्ण साथ मिळणार आहे. माता लक्ष्मी तुमच्यावर प्रसन्न राहणार आहे, मेहरबान राहणार आहे आणि आपली कृपा तुमच्यावर वर्षाव करणार आहे. मे महिन्याच्या शेवटच्या 3 दिवसांचा काळ तुमच्यासाठी शुभ आणि मंगलकारी सिद्ध होईल. मे महिना संपता हे 3 दिवस तुम्हाला 3 मोठ्या खुशखबऱ्या देऊन जाणार आहेत. तर मित्रांनो, कोणकोणत्या आहेत या 3 मोठ्या खुशखबऱ्या? कोणकोणत्या क्षेत्रात तुम्हाला या खुशखबऱ्या मिळणार आहेत हे आपण व्हिडिओमध्ये सांगणार आहोत. तुम्हाला सांगू इच्छितो की या 3 मोठ्या खुशखबऱ्या इतक्या मोठ्या असतील की त्या ऐकून तुम्ही आनंदाने नाचायला लागाल. घर कुटुंब नाचून आनंद साजरा करेल. मिठाई वाटली जाईल. विश्वास बसत नसेल तर व्हिडिओ पूर्ण पहा. या 3 दिवसांत तुमचा काळ कसा आनंदाने भरलेला राहील हे तुम्हाला समजेल. त्याचबरोबर या 3 दिवसांत काही सावधगिरीही बाळगावी लागेल. काही महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवाव्या लागतील. त्या गोष्टींचे पालन करावे लागेल आणि जीवनात उतरवावे लागेल, ज्यामुळे तुम्हाला या काळाचा लाभ मिळू शकेल. या खुशखबऱ्यांसोबत काही सावधगिरीही आहेत. त्यामुळे हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा आणि लाभदायक आहे. म्हणून सगळी कामे सोडून हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण पहा. माता लक्ष्मीची कृपा मे महिन्याच्या शेवटच्या 3 दिवसांत तुमच्यावर कशी बरसणार आहे आणि कोणकोणत्या क्षेत्रात तुम्हाला या 3 मोठ्या खुशखबऱ्या मिळणार आहेत हे जाणून घेऊया. पुढे जाण्यापूर्वी माता लक्ष्मीचे खरे भक्तांनी व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट बॉक्समध्ये मनापासून जय माता लक्ष्मी अवश्य लिहा, ज्यामुळे माता लक्ष्मी तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण करतील आणि त्यांचा आशीर्वाद तुमच्यावर आणि तुमच्या घर कुटुंबावर सदैव राहील. चला मित्रांनो, वेळ वाया न घालवता बोलूया की धनाची देवी माता लक्ष्मीच्या आशीर्वादाने तुमच्या राशीसाठी 29, 30 आणि 31 मे म्हणजे मे महिन्याच्या शेवटच्या 3 दिवसांचा हा महत्त्वपूर्ण काळ कसा राहणार आहे. मित्रांनो, माता लक्ष्मीच्या आशीर्वादाने तुमच्यासाठी 29, 30 आणि 31 मे हे 3 दिवस अत्यंत भाग्यशाली ठरणार आहेत. या 3 दिवसांत माता लक्ष्मीची विशेष कृपा तुमच्यावर बरसणार आहे. माता लक्ष्मी तुमच्या राशीवर प्रसन्न राहणार आहे, मेहरबान राहणार आहे. हा 3 दिवसांचा काळ तुम्हाला मोठा लाभ देऊन जाणार आहे. या काळातील ग्रहस्थिती तुम्हाला संकेत देत आहे की तुम्हाला आर्थिक योजनांशी संबंधित कामांवर लक्ष केंद्रित करावे लागेल. हे 3 दिवस तुम्हाला अनेक मोठ्या उपलब्धी मिळवून देतील. होय मित्रांनो, या 3 दिवसांत तुम्हाला महत्त्वपूर्ण यश मिळेल. मोठ्यांचे आशीर्वाद आणि प्रेम मिळाल्यामुळे तुम्ही अधिक प्रगती कराल. हा 3 दिवसांचा काळ तुमच्यासाठी अत्यंत लाभदायक आहे. तुम्ही जपलेली स्वप्ने आणि कल्पना पूर्ण करण्यासाठी हा काळ उत्तम आहे. स्वतःच्या क्षमतेवर विश्वास ठेवा. अनेक समस्यांचे निराकरण आता या 3 दिवसांत होणार आहे. तुम्ही चिंतामुक्त होणार आहात. अडचणी संपणार आहेत. नातेवाईकांशी संबंधित एखादा वाद मिटल्यामुळे नात्यांमध्ये पुन्हा गोडवा येईल. त्याचबरोबर कुटुंबासोबत सुखसोयींच्या वस्तूंची खरेदी करत आनंददायी वेळ जाईल. एखाद्या नातेवाईकांच्या घरी धार्मिक उत्सवात जाण्याचाही कार्यक्रम बनू शकतो.
अडकलेले पैसे मिळाल्यामुळे आर्थिक स्थिती आणखी चांगली होईल. होय मित्रांनो, हा तोच पैसा असेल ज्याची तुम्ही खूप काळापासून वाट पाहत होतात. बऱ्याच काळापासून अडकलेले पैसे तुमच्या थोड्याशा प्रयत्नांनी या 3 दिवसांत तुम्हाला मिळतील. ज्याची तुम्ही आशा सोडली होती तो पैसा मिळाल्यामुळे आर्थिक स्थिती सुधारेल. तसेच कोणतेही काम करण्यापूर्वी घरातील अनुभवी व्यक्तींचा सल्ला अवश्य घ्या. विचारपूर्वक घेतलेला निर्णय पुढे जाऊन तुम्हाला लाभ देईल. तसेच संतानाच्या बाजूने या 3 दिवसांत काही शुभ वार्ता मिळाल्यामुळे घरात उत्सवाचे वातावरण राहणार आहे. तसेच तुम्हाला सांगू इच्छितो की सामाजिक उपक्रमांमध्ये तुमचे सहकार्य तुम्हाला ओळख आणि मानसन्मान मिळवून देईल. तुमची प्रतिभा आणि क्षमता लोकांसमोर उजागर होईल. घराच्या नूतनीकरणाशी संबंधित योजना देखील बनतील आणि त्यासाठी तुम्हाला काय करायचे आहे? वास्तूच्या नियमांचा उपयोग करायचा आहे, जो तुमच्यासाठी अत्यंत उत्तम राहील. तसेच या काळात तुम्हाला एक गोष्ट विशेष करायची आहे की तुमचे सिक्रेट्स कोणालाही सांगायचे नाहीत. या 3 दिवसांत तुमच्या योजना कोणासमोर उघड करू नका की तुम्ही काय करू इच्छिता. तुमचे ध्येय काय आहे? भविष्यात तुम्ही काय करण्याची योजना आखत आहात? व्यवसाय, नोकरी किंवा कोणत्याही कामाशी संबंधित कोणतीही योजना असेल तर ती कोणासमोरही उघड करू नका. गुपिते गुपितच ठेवा. तुमच्या या गोष्टी लीक होऊ शकतात आणि लोक त्याचा फायदा घेऊन पुढे जाऊ शकतात. आणि हीच तुमची कमजोरी आहे. तुमचा दयाळू स्वभाव, उदार स्वभाव, इतरांना मदत करण्याचा स्वभाव तुम्हाला मागे राहण्याचे कारण ठरतो. तुम्ही मागे राहता कारण तुम्ही इतरांची जास्त मदत करता आणि लोक तुमचा फायदा घेतात. त्यामुळे या गोष्टीपासून थोडे सावध राहायचे आहे. तुम्हाला समजले असेल मी कोणत्या गोष्टीकडे इशारा करत आहे. जे काम कराल ते शांतपणे करा. पुढे जात राहा आणि पहा तुम्हाला कशा प्रकारे यश मिळते. तसेच या काळात कलात्मक कामांमध्ये तुमची रुची राहील. मनासारखा वेळ घालवल्यामुळे तुम्ही फ्रेश आणि तणावमुक्त राहाल आणि तुमच्या आत नवीन ऊर्जेचा संचार झाल्यासारखे तुम्हाला जाणवेल. तसेच जर तुम्हाला कुठे पैशांची गुंतवणूक करायची असेल, पैसे कुठे लावायचे असतील तर या काळात गुंतवणूक करा. त्याचा तुम्हाला भविष्यात चांगला परतावा मिळेल. कारण या काळात कुठेही केलेली आर्थिक गुंतवणूक तुम्हाला भविष्यात मोठा लाभ देईल. या काळात ग्रहस्थिती तुमच्यासाठी इतकी शुभ आणि मंगलकारी आहे की तुम्हाला लाभ मिळेल. धनाची कुठेही गुंतवणूक कराल तर भविष्यात मोठा आर्थिक फायदा मिळालेला तुम्ही पाहाल. तसेच काही गोष्टी तुम्हाला या 3 दिवसांत सावधगिरी म्हणून लक्षात ठेवाव्या लागतील. सर्वप्रथम मित्रांनो, एखाद्या अप्रिय व्यक्तीच्या घरात येण्यामुळे वातावरण नकारात्मक होऊ शकते. या काळात तणावाचा परिणाम तुमच्या कार्यक्षमतेवरही पडू शकतो. घरातील वरिष्ठ व्यक्तींचा सल्ला आणि सहकार्य अवश्य घ्या. तसेच तुम्हाला आणखी एक गोष्ट विशेष लक्षात ठेवायची आहे. मुलांबद्दल आणि घर कुटुंबातील लोकांबद्दल तुमचे वर्तन चांगले ठेवायचे आहे. नकारात्मक गैरसमज होऊ शकतात. कोणताही चुकीचा परिणाम तुमच्या घर कुटुंबावर किंवा मुलांवर पडू नये यासाठी तुमचे वर्तन चांगले ठेवा. अशा प्रकारे वाणीचा उपयोग करा की कोणालाही वाईट वाटू नये. अन्यथा नात्यांमध्ये कटुता येऊ शकते आणि त्याचा परिणाम तुमच्या नातेसंबंधांवर होईल. नाती खराब होण्याची शक्यता आहे. त्यामुळे तुमचे विचार चांगले ठेवा. वर्तन चांगले ठेवा. बोलण्यात गोडवा ठेवा. मी प्रत्येक क्षेत्रासाठी बोलत आहे. घर कुटुंबात तर ठेवायचेच आहे, पण बाहेरही तसेच वागायचे आहे. अन्यथा तुमचे चुकीचे वर्तन तुम्हाला मोठे नुकसान देऊ शकते. त्यामुळे वर्तन चांगले ठेवा. कोणतेही क्षेत्र असो, वर्तन चांगले ठेवले तर या 3 दिवसांत तुम्हाला नक्कीच लाभ मिळेल. आता मित्रांनो, या 3 दिवसांत तुमचे प्रेम जीवन म्हणजेच लव्ह लाईफ कशी राहणार आहे हे सांगू इच्छितो. हा 3 दिवसांचा काळ तुमच्या प्रेमसंबंधांसाठी खूप चांगला राहणार आहे. विशेषतः जे लोक प्रेम करतात त्यांच्यासाठी. प्रेमाची कबुली द्या आणि ते प्रेम लवकरच विवाह संबंधातही बदलू शकते. जर प्रेमसंबंधांमध्ये कोणत्याही प्रकारचे गैरसमज असतील, जर तुम्ही कोणावर प्रेम करत असाल आणि काही गैरसमज असतील
तर तेही दूर होतील. पुन्हा प्रेम वाढेल, संबंध मजबूत होतील आणि लवकरच विवाह संबंधात बदलण्याचे योग दिसत आहेत. या दिवसात तुमच्या विवाहासंबंधी चर्चाही सुरू होऊ शकतात. जे प्रेम करतात त्यांच्यासाठीही आणि जे अविवाहित आहेत, जे खूप काळापासून विवाहासाठी योग्य जोडीदाराची वाट पाहत आहेत किंवा घरात विवाहासंबंधी काही चर्चा सुरू आहे, त्यांनाही विवाहासंबंधी मोठी खुशखबर मिळू शकते. अविवाहितांसाठी मनासारखा जीवनसाथी मिळण्याचा पूर्ण योग आहे. चांगल्या जीवनसाथीची साथ मिळेल. आणि जर पती-पत्नीमध्ये काही खटके उडत असतील, काही गोडतिखट नोकझोक असेल, म्हणजे छोटा मोठा वाद असेल, तर तो दूर होईल. आणि यानंतर नात्यांमध्ये आणखी जवळीक वाढेल. तसेच त्या लोकांसाठी हा काळ खूप अनुकूल आहे ज्यांना संतानप्राप्तीचे सुख मिळत नाही. या काळात संतानप्राप्तीचे सुख मिळेल. घरात बाळाच्या किलबिलाटाशी संबंधित मोठ्या आनंदाच्या बातम्या मिळतील. छोट्या पाहुण्याच्या आगमनासंबंधी शुभ बातम्या मिळतील. हा काळ संतानप्राप्तीशी संबंधित मोठी खुशखबर तुमच्यासाठी घेऊन येईल. तसेच या काळात तुम्ही घर कुटुंबातील लोकांसोबत किंवा जीवनसाथीसोबत कुठेतरी बाहेर फिरायला जाऊ शकता. गेट टुगेदर, बाहेर फिरायला जाण्याचा प्लॅन तयार होईल. तुम्ही धार्मिक स्थळी जाऊ शकता. पिकनिक स्पॉट इत्यादी ठिकाणी जाण्याचाही योग आहे. या काळात बाहेर जाण्याचेही योग दिसत आहेत. त्यामुळे काय होईल? जवळीक वाढेल. घर कुटुंबात आपसातील सुसंवाद वाढेल. असे संयोग आहेत की हा खूप चांगला काळ आहे. म्हणजे प्रेम जीवन, वैवाहिक जीवन किंवा घर कुटुंबातील लोकांसोबत वेळ घालवण्यासाठी हा काळ अत्यंत चांगला आहे. तुम्ही व्यस्त असूनही घर कुटुंबातील लोकांना चांगला वेळ द्याल. त्यामुळे तुमच्यातील जवळीक आणखी वाढेल. प्रेमसंबंध चांगले होतील, मजबूत होतील. आता तुमच्या व्यवसाय, व्यापार, करिअर, नोकरी, आर्थिक स्थिती आणि शिक्षणाबद्दल बोलूया. मित्रांनो, सर्वप्रथम तुमचा व्यवसाय आणि व्यापार या 3 दिवसांत दुप्पट चौपट प्रगती करण्याच्या योगात आहे. समजा तुमचा व्यवसाय वाढणार आहे. जर तुम्ही तो वाढवण्याचा विचार करत असाल तर तुम्हाला व्यवसाय वाढताना दिसेल. 4ही दिशांना तुमचे नाव गाजणार आहे असे समजा. इलेक्ट्रॉनिक्स, सोशल मीडिया, कला, सौंदर्य प्रसाधने, दागिने, खानपान आणि शेअर सट्टा इत्यादींशी संबंधित कामे तुम्हाला मोठा लाभ देतील. व्यवसाय आणि व्यापारात अत्यधिक धनलाभाचे योग आहेत. आणि जे लोक नवीन व्यवसाय सुरू करू इच्छितात त्यांच्यासाठीही हा काळ नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी उत्तम आहे. एखाद्याचा सल्ला अवश्य घ्या, हा काळ तुम्हाला लाभ देईल. नवीन व्यवसायही तुम्ही सुरू करू शकता. असे पूर्ण योग या 3 दिवसांत दिसत आहेत. तसेच जे लोक नोकरी करत आहेत, नोकरी करणाऱ्या लोकांसाठीही हा काळ चांगला अनुभव देणारा राहील. बॉस आणि वरिष्ठ अधिकारी जे काही काम देतील, टार्गेट देतील ते तुम्ही वेळेवर पूर्ण कराल. त्यामुळे काय होईल? तुमची चर्चा होईल. तुमच्या कामाचे कौतुक होईल. आणि हाच सन्मान, तुम्ही पूर्ण केलेले टार्गेट, तुमचा आत्मविश्वास वाढवेलच पण लवकरच प्रमोशन आणि वेतनवाढीतही मदत करेल. म्हणून नोकरी करणाऱ्या लोकांनी जे काम मिळेल ते पुढे होऊन करा. हेच तुम्हाला मोठे यश मिळवून देईल. संगीत, साहित्य आणि कला संबंधित क्षेत्रांमध्ये यश मिळेल. फक्त तुम्हाला शिस्तबद्ध आणि आत्मविश्वासाने सातत्य ठेवण्याची गरज आहे. या 3 दिवसांचा काळ अत्यंत बलवान आहे. तसेच जे लोक शिक्षण घेत आहेत त्यांनी अजिबात निष्काळजीपणा करू नये. करिअरबाबत कोणतीही हलगर्जीपणा करू नका. अभ्यासात लक्ष द्या, तुम्हाला चांगले परिणाम मिळतील आणि लवकरच त्यांच्यासाठीही हा काळ चांगला येईल. या 3 दिवसांत परदेशात जाण्याबाबत काही शुभ बातमी मिळू शकते. ती शिक्षणासाठी असो, व्यवसायासाठी असो किंवा नोकरीसाठी असो, परदेशात जाण्याचे स्वप्न या 3 दिवसांत पूर्ण होताना दिसत आहे. तुम्ही परदेशात जाऊही शकता. तयार राहा. संधी तुम्हाला मिळेल. तसेच आर्थिक स्थितीच्या दृष्टीने पाहिले तर हा काळ तुमच्यासाठी अत्यंत चांगला आहे. तुम्हाला अडकलेले पैसेही मिळतील. आपण व्हिडिओमध्ये आधीही सांगितले आहे. व्यवसायाच्या माध्यमातूनही चांगला पैसा मिळताना दिसत आहे.
या 3 दिवसात आणि नोकरी करणाऱ्या लोकांसाठीही हा काळ चांगला राहील. जे लोक नोकरी करतात मग ती खासगी क्षेत्रातील असो किंवा सरकारी क्षेत्रातील आणि जे बऱ्याच काळापासून बदलीसाठी प्रयत्न करत आहेत त्यांपैकी काही भाग्यवान लोकांना चांगली इच्छित बदली मिळू शकते. स्थान परिवर्तन होईल. चिंता करू नका. मेहनत जास्त करा आणि परिणामाची चिंता करू नका. परिणाम तुमच्या हितात जाईल. मेहनतीपासून मागे हटू नका. हा काळ तुम्हाला मोठे अनुभव आणि मोठ्या आनंदाची भेट देईल. तर मित्रांनो, व्यवसाय, करिअर, नोकरी, धनप्राप्ती किंवा आर्थिक दृष्टिकोनातून पाहिले तर हे 3 दिवस तुम्हाला मोठा लाभ देणारे दिसत आहेत. त्यामुळे या वेळेचा भरपूर फायदा घ्या. जी संधी मिळेल ती हातातून जाऊ देऊ नका. कारण हे 3 दिवस तुमच्यासाठी खूप चांगले आणि भाग्यशाली आहेत. आता मित्रांनो, तुमच्या आरोग्याबद्दल चर्चा करूया. लक्षपूर्वक ऐका. या 3 दिवसांत तुमचे आरोग्य कसे राहील? सर्वप्रथम ज्या लोकांना रक्ताशी संबंधित काही समस्या आहेत त्यांनी सावध राहावे. निष्काळजीपणा करू नका. तपासणी अवश्य करा. अन्यथा इन्फेक्शनची शक्यता दिसत आहे. तसेच या काळात तुम्ही तणावमुक्त राहाल. परंतु मनात नकारात्मक गोष्टी अजिबात आणू नका. जर तुम्ही नकारात्मक विचार मनात आणाल, सतत नकारात्मक गोष्टींचा विचार कराल, तर त्याचा परिणाम काय होईल? डोकेदुखी होऊ शकते. समस्या निर्माण होऊ शकतात. विनाकारण तणावाची स्थिती राहू शकते, ज्याचा परिणाम तुमच्या कार्यक्षमतेवरही पडू शकतो. त्यामुळे सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे नकारात्मक विचारांपासून दूर राहा. या काळात आरोग्य खूप चांगले राहील जर तुम्ही सकारात्मक विचार केला तर. सकारात्मक विचार करा. मेडिटेशनसाठी थोडा वेळ द्या. सकारात्मक विचार ठेवा. रोज योग, प्राणायाम, मेडिटेशन, सकाळची सैर, योगासने आणि आयुर्वेदिक गोष्टींचे सेवन अवश्य करा. आरोग्य चांगले राहील आणि चिंतामुक्त राहाल. जास्त तेलकट आणि जड अन्न टाळा. चांगली झोप घ्या. सकारात्मक विचार ठेवा. या 3 दिवसांत तुम्हाला कसा फायदा होतो हे तुम्ही पाहाल. मित्रांनो, तुला राशीसाठी येणारे हे 3 दिवस भाग्य, धन, प्रेम, करिअर आणि आनंदाच्या दृष्टीने खूप खास ठरणार आहेत. माता लक्ष्मीची कृपा तुमच्यावर कायम राहो आणि तुमच्या जीवनात सुख, समृद्धी आणि यशाची बरसात होवो. पण लक्षात ठेवा, योग्य निर्णय, सकारात्मक विचार आणि संयम हेच तुमच्या यशाची खरी गुरुकिल्ली असणार आहे. जर तुम्हालाही माता लक्ष्मीचा आशीर्वाद हवा असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये मनापासून जय माता लक्ष्मी नक्की लिहा. भेटूया अशाच आणखी एका महत्त्वपूर्ण आणि खास राशी भविष्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आनंदी रहा, सुरक्षित रहा आणि आपल्या कुटुंबासोबत खुश रहा. धन्यवाद.